परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप भगवान सिरंगनाथ गुराना। ब्रह्म की कारणता देश काल में प्रतीत होवे है इत्यादि स्थल में अन्यथा ख्याति का अंगीकार। ब्रह्म की कारणता देश काल में प्रतीत होवे है इत्यादि स्थल में अन्यथा ख्याति का अंगीकार। हाँ बरोबर आहे. काही अंशाचा विषय आहे. अन्यच्या ठिकाणी अन्य वस्तू. आता पाठीमागे चौथ्या तरंगामध्ये वारुष्ट असणारा सर्पत रज्जुदेशी भासला आणि त्याच्यावर दोन मत आहेत. एक देशांतरचा पदार्थ बसतो आणि एक असणारा पदार्थ तो अन्य रूपाने भासतो असं दोघंच मत. पण हे बरोबर नाही. कधी त्याला प्रसंगाने आपल्याला पाहिजे जरा ब्रह्माचे कारणता देशकाला ठिकाणी. आता देशकाल तर कळला तुम्हाला. मग त्या देशकालाचं अस्तित्व देशकालाला अस्तित्व अधिष्ठानच आहे एक. दुसरं कारण दुसरं नसल्यामुळे ब्रह्मच जगाचं कारण असल्यामुळे ब्रह्माचे कारण तर देशकाला ठिकाणी प्रत्याला येते म्हणून अन्यथा ख्याती मानले गेले. पण काही ठिकाणी चला ऐसी शंका होवे है पूर्व पक्ष विना हुए पदार्थन की तो प्रतीति होवे नहीं. हाँ आता पदार्थ न झालेला त्याची प्रतीत नाही पण पदार्थ झाल्याशिवाय प्रतीत येत नाही ना. और सिद्धांत में अंगीकार नहीं. आणि सिद्धांतामध्ये तर जग नाहीच पदार्थ नाहीच असं वेद व्यासाच्या सिद्धांतामध्ये वेदांत सिद्धांतामध्ये आहे. जो विना हुए की प्रतीति माने तो असत ख्याति का अंगीकार होवेगा. जर नसलेल्या पदार्थाची जर प्रतीती मानली पदार्थ मानला तर असत ख्यातीवादी तुमच्या गळ्यात पडेल. असत म्हणजे ते काहीच नाही म्हणतो ना. असत म्हणजे पदार्थ नाही शून्य म्हणतो. मग हे तुम्हाला मानावं लागेल त्याचं मत. और विना हुए वंध्यापुत्र शशशृंगादिकन की प्रतीति हुई चाहिए. नसलेल्या पदार्थात जर मानली तर मग वंध्या मुलाचं किंवा शशशृंगाची प्रतीती यायला पाहिजे. याते विना हुए की प्रतीति होवे नहीं. म्हणून नसलेल्या पदार्थाची प्रतीती होते ही बरोबर नाही. याते देश काल में कारणता नहीं होवे तो देश काल में सर्व पदार्थन की कारणता माया के बलते भी प्रतीत नहीं हुई चाहिए. जर दुसरा पदार्थ नाही म्हणलं तर मग देश कालाच्या ठिकाणी सुद्धा मायाच्या शक्तीनं त्याच्या ठिकाणी कारणता प्रचलन नाही पाहिजे. मायाच्या शक्तीनं अधिष्ठान ब्रह्माची देश कालाधिकाची कारणता प्रतीती न व्हायला पाहिजे. जर पदार्थ नाहीच म्हणलं तर वंदपुत्राप्रमाणे मानलं तर शशशृंगाने मानलं तर नाहीच पदार्थ तुम्ही म्हणतात ना एक राष्ट्रासाठी तुमच्या गरज पडेल. दुसरी गोष्ट नाहीच मानलं तर वंजा पुत्र शशशृंगाची प्रतीती यायला पाहिजे. याची तर काही येत नाही. मग नसल्या पदार्थ कसा म्हणून अन्यथा ख्याती माना. कोणत्या मनाची
अन्यथा अन्यथा ख्याती म्हणजे ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रत्ययाला येते, म्हणजे अन्याच्या ठिकाणी प्रत्ययाला येते, असा अनुवाद आहे. और हा, कारणता देश काल में प्रतीत होवे है, हा. याते देश काल सर्व प्रपंच के कारण है. पण त्या देशकाला ठिकाणी कारणता प्रत्ययाला येत असते, म्हणून हे सगळ्या जगात देश आणि काल कारण आहे. कारण कशाला म्हणावं? हा? हा? ते कळलं पाहिजे ना, हा नुसतं वाचून नसतं जमत. कारण कशाला म्हणा, काही दृष्टांत आहेत का लक्षात? सांग ना दृष्टांत. हा? माती हे घटाचं हा हा तंतुपटात. हा, तसं जगाला कारण कोण आहे? देशकाल. ते कळलं पाहिजे ना, हा नाही तर नुसतं अक्षरच वाचायचे. नाही. मग ही जर कळलं तर अनुभव येतो ना. मागचे जगाचं घटच कारण आहे, तंतुपटच कारण आहे, तसं देशकाल हे जगाचं कारण आहे. कारण म्हणजे कार्याचं जे कारण असतं, ज्याच्यापासून कार्य होतं त्याला कारण म्हणावं. कार्यात प्रवेश होतो. हा, ते उपादान कारण, निमित्त कारण, ते पुढे त्याचे सूक्ष्म होत आहे. पण कारण एवढं ठोकळ. और जो सिद्धांती ऐसे कहे, सर्व प्रपंच का कारण ब्रह्म है, ब्रह्म की कारणता देश काल में प्रतीत होवे है, और देश काल में कारणता नहीं, सो भी बने नहीं. आता वेदांत असे म्हणते की ब्रह्माची कारणता देशकालाला आहे आणि देशकाल हे जगाचं कारण नाही. हे म्हणणं सुद्धा तुमचं बरोबर नाही. जैसे हा, देश काल का अधिष्ठान ब्रह्म है, तैसे सर्व प्रपंच का अधिष्ठान ब्रह्म है. अरे सगळे देशकालाचं अधिष्ठान जर ब्रह्म आहे, तर देशकालापासून झालेले पदार्थ त्याचं तर अधिष्ठान ब्रह्मच आहे की. देश काल में ही ब्रह्म की कारणता प्रतीत होवे है. म्हणून देशकालाच्या ठिकाणी ब्रह्माची कारणता प्रत्ययाला येते. देशकालाला कारण कोण आहे? ब्रह्म आहे. हा. अन्य में नहीं. हा. देशकाला कारणता ब्रह्म आहे, दुसरीकडे नाही. दुसरं कारण काही नाही, देशकालाचं कारण ब्रह्म आहे. हा. या कहने में कोई हेतु नहीं. या म्हणण्यामध्ये काही कारण नाही. हे तर म्हणजे कारण नाही ना. याते अधिष्ठान ब्रह्म की कारणता देश काल में प्रतीत होवे, तो ब्रह्म सर्व प्रपंच का अधिष्ठान है. म्हणून देशकालाच्या ठिकाणी ब्रह्माची कारणता जर प्रत्ययाला येते, तर अनेक पदार्थ देहादिक जगत असणारे त्याच्या ठिकाणी त्याची कारण प्रत्ययाला येते. याते सर्व प्रपंच में कारणता प्रतीत हुई चाहिए. म्हणून सगळ्या प्रपंचा ठिकाणी ब्रह्माची कारणता प्रत्ययाला यायला पाहिजे. किसी में कारणता और किसी में कार्यता ऐसा भेद नहीं चाहिए. मग काही ठिकाणी कार्यता मानायची, काही पदार्थाला कारण मानायचं, असे भेद प्रत्ययाला नाही यायला पाहिजे. सगळीकडे अधिष्ठान ब्रह्म कारण असल्यामुळे कार्यकारण भाव नाही यायला पाहिजे. पण तुम्ही देशकाला ठिकाणी कारणता म्हणता, ब्रह्माच्या ठिकाणी कारण मानत नाही. पण ब्रह्म कारण मानलं तर देहादिक देशकालालाच कारण म्हणता, देशकाल ही जगाला कारण म्हणता. असे भेद कशाला? किंवा हा. देशकाल में कारणता नहीं है हा. और ब्रह्म में कारणता है, तो ब्रह्म की कारणता देश काल में प्रतीत होवे है. या कहने से अन्यथा ख्याति का अंगीकार होवेगा. आणि देशकाला ठिकाणी कारणता नाही, ब्रह्माच्या ठिकाणी कारणता आहे. आणि देशकालाच्या ठिकाणी अधिक पदार्थ ठिकाणी जर कारणता प्रत्ययाला येते, तर मग अन्य ठिकाणी प्रत्ययाला येते. म्हणून अन्यथा ख्याती मानावी लागेल तुम्हाला. काहे ते कारण अन्य वस्तु की अन्य रूपते प्रतीतिकू अन्यथा ख्याती कहे है. हे व्याख्या लक्षात ठेवा. अन्यथा ख्यातीचे व्याख्या आहे हे अक्षर, हे वाक्य लक्षात ठेवा. अन्यथा ख्यातीचं वर्म आहे. अन्य पदार्थ अन्य रूपाने प्रत्ययाला येतो, तर अन्य पदार्थ अन्यच्या ठिकाणी प्रत्ययाला येतो. रज्जूच्या वारोसच्या ठिकाणचे सर्प रज्जू दिवशी प्रत्ययाला येतो, असं एक प्राचीन दैयकाचं मत आहे.
आणि नवीन एकाचं मत आहे रज्जूच सर्प रूपाने प्रत्यय असतो. तसं ब्रह्म हे जगाचं कारण आहे. ब्रह्म कारण म्हणल्यानंतर कारणता ब्रह्माची देशकालामध्ये येते. म्हणून अन्यथा अन्य ठिकाणी आले म्हणून अन्याच्या ख्याती मानावं लागते. देशकाल कारण नाही, त्याते कारण ते अन्य अकारण है. म्हणून देशकाल एक ठिकाणी कारण नाही म्हणून अन्य कारण मानावं लागतं. तिनकी अन्य रूपते कहिए कारण रूपते प्रतीति मानने में अन्यथा ख्याति का अंगीकार होवेगा. आणि त्याच्यामध्ये जर कारणता मानली तर अन्यथा ख्यातीचा अंगीकार करावा लागेल. अन्यथा ख्याती मानावी लागेल. और सिद्धांत में अन्यथा ख्याति अंगीकार नहीं. सिद्धांतामध्ये वेद व्यासमध्ये शंकराचार्य वेदांचे जेवढे त्यांच्या मतामध्ये अन्यथा ख्याती मानली नाही. जो या स्थान में अन्यथा ख्याति माने तो शुक्ति में अनिर्वचनीय रूपे की उत्पत्ति सिद्धांत में मानी है सो निष्फल होवेगी. जर इथं अन्यथा ख्याती मानली तर शुक्तीच्या ठिकाणी रजताची अनिर्वचनीय उत्पत्ती मानली तर ती निष्फल होईल तुमची. काहे ते कारण अन्यथा ख्याति में दो मत है. एक तो अन्य देश में स्थित पदार्थ की अन्य देश में प्रतीति अन्यथा ख्याति है. जैसे कांता कर्म में स्थित रजत की सम्मुख शुक्ति देश में प्रतीति अन्यथा ख्याति है. मग अन्य पदार्थ अन्य ठिकाणी जसं दुकानातला पदार्थ रूप ते रूप शुक्ती ठिकाणी भासतं अन्य ख्याती म्हणायची. अथवा अन्य पदार्थांची अन्य रूपते प्रतीति अन्यथा ख्याति है. हे नव्य मताचं आहे. प्राच्य मत सांगितलं अगोदर. आता हे नव्य मत त्याचं आहे. प्राच्य आणि नवीन एक दोन मत आहेत. त्याच्यामध्ये नवीन एकाच्या मताने अन्य पदार्थ अन्य रूपाने भासतो. शुक्ती रजस रूपाने भासते. तर बाजारातल्या रजसाची गरज नाही. जैसे शुक्ति ही रजत रूपते प्रतीति अन्यथा ख्याति कही है. हे जो नव्याचं मत आहे शुक्ती ही रजत रूपाने प्रत्यय येते असं मानायचं. ऐसे सारे भ्रमस्थल में अन्यथा ख्याति से निर्वाह संभवे है. अशा रीतीनं जिथे भ्रम आहे त्या भ्रम पदार्थाच्या ठिकाणी भ्रमाच्या व्यवहाराच्या ठिकाणी अन्यच्या ख्यातीने संगती लागते. अनिर्वचनीय रजतादिकन की उत्पत्ति कथन असंगत होवेगा. म्हणून ही जर अन्यच्या ख्याती मानली तर अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती जी मानली ते खोटं ठरेल. और जो सिद्धांती ऐसे कहे विषय के समानाकार ज्ञान होवे है अन्य वस्तु का अन्य रूपते ज्ञान संभवे नाही. आता वेदांत असं म्हणतील की अन्य रूपाने अन्य पदार्थ ज्ञान हे संभवत नाही असं जर म्हणतील तर याते रजताकार ज्ञान का विषय भी अनिर्वचनीय रजत उत्पन्न होवे है. आणि रजताकार असणाऱ्या ज्ञानाचा विषय कोण रजत. रजताकार ज्ञानाचा विषय रजत म्हणजे रूप हे विषय होईल तर या अद्वैत सिद्धांत में कारण ते अन्य जो देश काल तीन विषय ब्रह्म की कारणता का ज्ञान संभवे नहीं. आता सूक्ष्म आहे विषय देश काळाच्या ठिकाणी कारण त्याचं ज्ञान संभवणार नाही. जसा पदार्थ तसं ज्ञान असं वेदांत मतामध्ये शुक्तीच्या ठिकाणी रूपाचं ज्ञान होतं. कारण रूपात पांढरं आहे त्याचं ज्ञान पांढरं आहे. जसा विषय तसं ज्ञान. मग आता थोडं लक्षात घ्या आम्ही बोलतो तो कारण नाही एक हा खूप चतुर आहे. न्यायशास्त्र कोणी केलं ग तू ऋषीने ज्यांनी गोदावरी आणलं ना त्याने केलं पण ते इतकं बरोबर नाही. असं पुढे बघू. मग देश काळाचं ज्ञान कुठे तुम्हाला जसा पदार्थ ना तसं ज्ञान. मग देश काळ कसा आहे देश काळात कुठे ज्ञान तुम्हाला का की पदार्थाच्या आकाराचं देश काळ नाही ना. कालाला काय आकार आहे का. आणि पदार्थ जे देश आहे ते देश उत्पन्न व्हायला पहिला देश पाहिजे ना.
मग पहिलं दुसरं तर मग ही चक्रिक दोष येईल तुमच्यावर, अन्य नसलेले दोष येतील. म्हणून देश काळाचं ज्ञान तुम्हाला नाही आणि देश काळ तर आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण हे तुमचं बरोबर नाही असं अन्यथा ख्यातीवादी म्हणतात. कोण म्हणतं ते? हां, कळा ना का विषय? हां, काय सोपं. तुम्ही काय म्हणता? विषयाच्या आकाराचं ज्ञान आहे. जसा विषय तसं ज्ञान. मग देशकाल हे कारण आहे. मग देशकाल सारखं ज्ञान कुठे तुम्हाला? एवढंच. देशकाल पदार्थ कारण आहे ना. मग शक्ती जशी आहे त्या शक्तीच्या ठीक रजताचा भ्रम आहे. मग जसं रजत आहे तसं ज्ञान आहे ना. मग देशकाल ज्ञान तसं कुठे तुम्हाला? म्हणून देशकाल ज्ञान नसल्यामुळे ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. एवढंच आहे. हां, आता लक्ष आलं का? हां हां, याते देशकालाचं ज्ञान नाही हे त्याला म्हणायचंय. म्हणून हां, याते देशकाल में कारणता जो प्रतीत होवे है ताका बिना हुए का अथवा ब्रह्म में स्थित का भान संभवे नहीं. म्हणून देशकाल ठिकाणी कारण संभवत नाही त्याचं ज्ञान नसल्यामुळे. आणि ब्रह्मच्या ठिकाणी देशकालाची सिद्धता नाहीच. हां, किंतु देशकाल में ही कारणता है. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी तर त्याचा संबंध नाही. म्हणून देशकालाच्या ठिकाणी जगताचे कारणता संभवते. मग देशकाल हे कारण आहे कशाला? जगाला. सिद्धांतामध्ये त्या म्हणजे सिद्धांताचा अनुवाद करायला लागला हा पूर्व पक्ष अन्यथा ख्यातीवादी. ताका भान होवे है. ताकामध्ये कोणाचा? देशकालाचा. इस रीति से आकाशातीत प्रपंच के कारण देशकाल नहीं यह कथन असंगत है. म्हणून याप्रमाणे देशकाल कारण झाल्यामुळे आकाशाच्या ठिकाणी देशकालाचे कारणता नाही असं म्हणणं तुमचं म्हणणं बरोबर नाही. असं वेदांताचं खंडन केलं. कोणाचं खंडन केलं? वेदांताचं. कोणी केलं? अन्नाच्या खात्यावर. अन्नाच्या खाती कोणाचे? गौतमाचे, गौतम ऋषीची. आणि हे मोठ्याचा घोळ असतो. आणि हे यांना अन्नाच्या खाते म्हणत. यांना गौतम ऋषी हे न्यायशास्त्रच करते. आणि न्यायशास्त्रामध्ये हे असं मत आहे. न्यायशास्त्रामध्ये ही मत आहे. म्हणून देशकालाचं ज्ञान नसल्यामुळे आकाशाचे कला कारण देशकाल नाही म्हणणं हे तुमचं म्हणणं बरोबर नाही असं वेदांताचं खंडन केलं. आता लक्ष आलं का नाही? हो. हां, सिद्धांती सो शंका बने नहीं. असे न्यायिकाला न्यायशास्त्रवाल्याला ही जी शंका तुम्ही केली ही तुमची शंका बरोबर नाही. कोण म्हणते आता? ही सिद्धांत. सिद्धांत कोण मिळून? वेदव्यास आणि शंकराचार्य. मग ही ज्ञानोबा तुकोबा त्याच मताचे साथ. देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही म्हणणं हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. हे शंका तुमचे बरोबर नाही असं वेदव्यास म्हणतात. काहे ते ब्रह्म की कारणता देशकाल में प्रतीत होवे है. हो, अरे वेड्या तसं नाही. देशकालाच्या ठिकाणी ब्रह्माची कारणता प्रत्यय येते. कारण देशकाल आधार आहेत काय? देशकाल अस्तित्व कोणाचं आहे का नाही? हां, मग देशकालाला अस्तित्व कोणाचं आहे? अधिष्ठान चैतन्याचे नाम ब्रह्माचं. जैसे जपा पुष्प संबंधी स्फटिक में पुष्प की रक्तता प्रतीत होवे है. अधिष्ठान की सत्यता स्वप्न काल में मिथ्या हस्ती पर्वतादिकन में प्रतीत होवे है. हो, जसं लाल फूल आणि स्फटिक आता त्याचा संबंधाने त्या लाल रंग स्फटिक ठिकाणी प्रतीत येतो का नाही? स्फटिक म्हणजे पांढरा म्हणे स्वच्छ आणि लाल फूल आणि त्याचा संबंधाने मग आता ते स्फटिकाच्या ठिकाणी लाल रंग परत याचं कारण तर काय? ते फुलाचे आहे. त्याप्रमाणे देहादिक जगत किंवा स्वप्नामध्ये हत्यादिक जे पदार्थ त्याच्या ते अधिष्ठान साक्षर त्यांची परिस्थिती येते का नाही येत? जड विषय चालला का नाही? कारण ते विचाराची वरती वाटते थोडी. हे जरा सूक्ष्म शास्त्र आहे ना.
पण जरा थोडं लक्ष दिलं त्याच्या एकच लक्षात ठोकळ देशकालाच्या ठिकाणी कारण तर तुम्ही मानली ब्रह्माचा आणि जगाचा काही संबंध नाही म्हणला पण तसं कसं होऊ शकेल मग देशकालाला अधिष्ठान पाहिजे ना काहीतरी मग अधिष्ठान चैतन्य आहे मग चैतन्याचं अस्तित्व देशकाला ठिकाणी भासलं म्हणून अन्यथा खाते आणि तेच देशकालाच्या ठिकाणी ब्रह्माचे अस्तित्व भासलं की आकाशाधिक पदार्थ ठिकाणी त्याचे कारण तर येतेच की प्रत्येकाला येतेच की तर ही म्हणणं त्यांचं बरोबर नाही असं वेदांचे खंडन करायला लागल्यात आता स्फटिक में अनिर्वचनीय रक्तता की उत्पत्ति का अंगीकार नहीं किंतु पुष्प की रक्तता स्फटिक में प्रतीत होवे है याते श्वेत सफेद टीक की रक्त रूपते प्रतीति होने ते रक्तता के ज्ञान में अन्यथा ख्याति ही मानी है आता स्फटिकाच्या ठिकाणी लालपणा दिसतो त्या लालपणाची काही स्फटिकाच्या ठिकाणी उत्पत्ती नाही पण तिथं प्रत्येक येतो म्हणून लाल फूल हे अन्यथा त्या अन्यथाचा धर्म लाल रंग आणि त्याची प्रतीची स्फटिकामध्ये येते म्हणून अन्याची खाती मानावी लागते तैसे स्वप्न में मिथ्या पदार्थांविषयी सत्यता प्रतीत होवे है तहा अनिर्वचनीय सत्यता तीन पदार्थांविषयी उत्पन्न होवे आता तसंच स्वप्नामध्ये अत्याधिक पदार्थ ठिकाणी ब्रह्माचे अस्तित्व रूपाने प्रत्यय येते म्हणून तिथंही अनिर्वचनीय प्रतीची मानली तुम्ही यह कथन तो सत्य सत्य या मिथ्या है इस व्याघात दोष वाले वचन की न्यायी संभवे नाही म्हणून हे तुमचं म्हणणं कसं आहे व्याघात दोष कसं अधिष्ठानाची सत्यता अत्यधिक ठिकाणी जर मानली तर हे व्याघात दोषासारखं होतं व्याघात दोष म्हणजे आपली अभावता आपण नाही असं सिद्ध करणं ह्याला व्याघात म्हणावं जसं माझ्या तोंडात जीभ नाही त्याला व्याघात दोष म्हणावं माझ्या तोंडात जीभ नाही तसं स्वप्नाधिक पदार्थाला अधिष्ठान ब्रह्माचे जर मानलं साक्षी जर मानलं तर जमत नाही का जर मानलं तर अन्नाचं खाती घ्यावं लागेल आणि स्वतः जर अस्तित्व म्हटलं तर आत्म कोणता खात येतो व्याघात दोष येतो और विना हुए की प्रतीति होवे नहीं आणि नसलेल्या पदार्थाची प्रतीती येत नाही किंतु स्वप्न के अधिष्ठान चेतन की सत्यता मिथ्या पदार्थां में प्रतीत होवे है म्हणून स्वप्नाचं अधिष्ठान चेतन असणारी त्या चेतनाची सत्यता मिथ्या पदार्थाकडे प्रत्ययाला येते याते मिथ्या पदार्थां की सत्य रूपते प्रतीति होने के सत्यता के ज्ञान में अन्यथा ख्याति ही मानी है आणि सत्याची प्रतीती त्या मिथ्या पदार्थ ठिकाणी म्हणून त्याचं ज्ञान हे अन्य पदार्थाच्या ठिकाणी अन्य पदार्थाची प्रतीती येणं हे ज्ञान सुद्धा अन्यथा ख्यातीच मानावं लागेल तैसे अधिष्ठान ब्रह्म की कारणता देशकाल में अन्यथा ख्याति से प्रतीत होवे है तसे अन्य अधिष्ठानाची सत्यता ते अनेक पदार्थाच्या ठिकाणी प्रत्ययाला येते ना कुठं देशकालाच्या ठिकाणी और जो ऐसे कहे इतने स्थान में अन्यथा ख्याति माने तो सारे ब्रह्म में अन्यथा ख्याति ही माननी चाहिए एवढ्या अंशात एवढ्या कालामध्ये जर अन्य ख्याती म्हणली तर सगळीकडे अन्य ख्याती मानावी लागेल तुम्हाला आणि तुम्ही तर ख्याती मानली नाही असं वेदांताला म्हणायला लागले आणि एवढ्या ठिकाणी जर तुम्ही अन्य ख्याती मानली तर मग सगळीकडे माना ना सो शंका बने नाही ही त्याचं म्हणणं बरोबर नाही असं कोण म्हणतंय वेदांत काहे ते शुक्ति रजतादिकन में अन्यथा ख्याति मानने में यह दोष कहा है विषयते विलक्षण ज्ञान बने नाही आता तुम्ही काय तिथं सांगितलं की विषयाचं ज्ञान वेगळ्या प्रकारचं होत नाही जसा विषय तसं ज्ञान होते ना और त्याने काय म्हणलं की ज्ञान वेगळं म्हणलं ना कसं ज्ञान मानलं अधिष्ठान शुक्ती आहे आणि रजताचं ज्ञान त्याचं वेगळं आहे पण अन्य ज्ञान अन्य ठिकाणी भासतं म्हणून अन्य प्रकारचे असं मानलं पण हे म्हणणं त्याच्या बरोबर नाही असे वेदांती म्हणायला लागले
जहाँ स्फटिक में रक्तता का ज्ञान होवे हा. तहा रक्तपुष्प का स्फटिक ते संबंध है. आता जिथं त्या स्फटिक म्हणण्याच्या ठिकाणी तांबडेपणाचा प्रत्यय येतो म्हणून काय तहा रक्तपुष्प का स्फटिक ते संबंध है. हा तिथं जिथं स्फटिकाच्या ठिकाणी लाल रंगाची प्रतीती येते तर तिथं त्या फुलाचा आणि त्या स्फटिकाचा संबंध आहे. याते स्फटिक संबंधी पुष्प की रक्तता स्फटिक में प्रतीत होवे है. म्हणूनच त्याच्या संबंधामुळे फुलाचे तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रचारायचा संबंध आहे म्हणून कहे ते हा. अंतकरण की वृत्ति जब रक्तपुष्पाकार होवे ताही वृत्ति का विषय रक्तपुष्प संबंधी स्फटिक है. म्हणून ज्यावेळेस अंतकरणाचा विषय लाल रंग आहे त्यावेळेस त्या स्फटिक आणि त्या फुलाचा संबंध आहे लाल फुलाचा. याते पुष्प की रक्तता स्फटिक में प्रतीत होवे. संबंध असल्यामुळे फुलाचा स्फटिकाचा संबंध असल्यामुळे फुलाचा तांबडे रंग स्फटिकात प्रचारला येतो. और तैसे शुक्तिका और रजत रूपते ज्ञान संभवे नहीं. पण तसं रजत आणि शिंप या दोघांचं ज्ञान संभवत नाही. काहे ते कारण शुक्ति देश में अनिर्वचनीय तथा व्यवहारिक रजत तो अन्य मत में है नहीं. अरे वेड्या शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रजत उत्पन्न झालं आणि तिथं अन्य देशाचं रजत तर नाही. रजत म्हणजे रूप किंतु शुक्ति है. तिथं काय मग शुक्तीच आहे. अनिर्वचनीय रजत जिथं उत्पन्न होतं तिथं अधिष्ठान शुक्ती आहे. अन्य देशात नाही अन्य पदार्थ नाही. ता शुक्ति के संबंध से शुक्ति के समानाकार ही अंतकरण की वृत्ति होवे. मग तिथं शुक्तीच्या संबंधाने कोणाच्या आकाराची वृत्ती होती. शुक्तीच्या आकाराची ही सामान्य वृत्ती. रजताकार अंतकरण की वृत्ति होवे नहीं. व तिथं रजतकार अंत्यकरणाची वृत्ती नाही. शिंपीच्या आकाराची अंत्यकरणाची वृत्ती आहे. याते अविद्या का परिणाम चेतन का विवर्त अनिर्वचनीय रजत और ताका ज्ञान दोनों उत्पन्न होवे है. हा म्हणून तिथं अविद्यावृत्ती आणि अविद्यावृत्तीचा विषय रजत हे दोन्ही उत्पन्न होतात. ज्ञान आणि ज्ञानाचा विषय अविद्याचे कार्य आहे. कसेच कार्य आहे ते अविद्याचे. म्हणून हे खंड केलं का नाही एकाचं अन्याचं खात्यावरचं खंड झालं का नाही त्याने सत्य मानलं होतं. हे म्हणते अरे अविद्याचं सगळं कार्य आहे. हे सगळं कार्य कशाचं आहे. अविद्या. ज्ञान आणि ज्ञानाचा विषय रजत आणि रजताचे ज्ञान हे दोन्ही अविद्याचं कार्य आहे. अंतकरण वृत्तीचा विषय शुक्ती आहे. और स्फटिक में रक्तता प्रतीत होवे तहा वृत्ति का संबंध स्फटिक और रक्तपुष्प दोनों से होवे है. म्हणून जिथे लाल रंगात परिस्थिती तिथं दोन्ही पदार्थाचा संबंध होतो. दोन्ही पदार्थाचा अंतकरण संबंध होतो वृत्तीचा. रक्तपुष्प के संबंध से रक्ताकार वृत्ति होवे है. त्या रक्तपुष्पाचा संबंध झाल्यामुळे तिथं रक्ताकार वृत्ती होते त्या स्फटिका ठिकाणी. वा ता वृत्ति का स्फटिक से भी संबंध है. तिथं वृत्तीचा त्या स्फटिकाचे संबंध आहे. और स्फटिक में रक्तता की छाया है. आणि स्फटिकाच्या ठिकाणी लाल रंगाची छाया आहे. सावली आहे त्या फुलाच्या रंगाची. याते पुष्प का धर्म रक्तता स्फटिक में ताही वृत्ति का विषय है. म्हणून रक्त धर्म हा फुलात असताना व त्या संबंधामुळे स्फटिकाच्या ठिकाणी प्रचार येतो. इस रीति से जहाँ दो पदार्थों का संबंध है तहा एक के धर्म की दूसरे में प्रतीति संभव है तहा अन्यथा ख्याति ही संभव है. आणि दोन्ही पदार्थ संबंध असल्यामुळे एकाचा धर्म दुसरं भासल्यामुळे त्याला अन्यथा ख्याती संभवते तिथं. परंतु ही बरोबर नाही वेदांताच्या दृष्टीनं. पण दोन्ही पदार्थ संबंधित अन्यथा ख्याती संभवते असं म्हणणं आहे. और जहाँ दोनों पदार्थों का संबंध नहीं तहा अन्यथा ख्याति नहीं किंतु अनिर्वचनीय ख्याति है. हा त्याला लक्षात ठेवा. हे महत्वाचा विषय. काय
की दोन्ही पदार्थाचा संबंध असल्यावर तिथं अन्याच्या ख्याती संभव येईल. परंतु दोन्ही पदार्थाचा संबंधच नाही, शुक्तीचा आणि रजताचा संबंधच नाही. का नाही? शुक्ती व्यावहारिक आहे, रज प्रातिभाषिक आहे. म्हणून पाठीमागचं लक्ष घ्यायला पाहिजे. आयुध्यावरतीचा विषय शुक्ती आणि रजत आहे. शुक्ती सोडून देते. रजत आणि रजताचं ज्ञान आहे अविद्यावरतीचा विषय. मग या दोघांचा कुठे संबंध आहे? शुक्तीचा रजताचा हे प्रातिभाषिक आहे, ते व्यावहारिक आहे. मग दोघांचा संबंध होऊ शकत नाही. का होतो? मग दोन्ही पदार्थ संबंध असल्यामुळे तिथे अनिर्वचनीय ख्याती आहे. आणि दोन्ही पदार्थ संबंध आहे. समान सत्तेतल्या पदार्थाचा जर संबंध असेल तर अन्याचा ख्याती होईल. पण दोन्ही पदार्थाचा संबंध असल्यामुळे एक प्रातिभाषिक आहे, एक व्यावहारिक आहे. म्हणून अविद्यावृत्तीचं कार्य रजत आणि वृत्ती आहेत दोन्ही, म्हणून अनिर्वचनीय ख्याती मानायची. आता लक्ष आलं का नाही? पाठीमागचं लक्ष येत नाही तुमच्या सत्ता. संबंध असेल तर अन्याचा ख्याती मानायची, संबंध नसेल तर अनिर्वचनीय. जैसे पुष्प संबंधी स्फटिक में पुष्प की रक्तता प्रतीत होवे है, तैसे स्वप्न के हस्ती पर्वतादि कण का भी अधिष्ठान चेतन ते संबंध है. जसं शुक्ती रजता फौलाचा स्फटिक संबंध, तसं स्वप्नामध्ये अधिष्ठान चैतन्याचा आणि हत्ती पदार्थ त्याचा संबंध आहे. याते चेतन का धर्म सत्यता भी चेतन संबंधी हस्ती पर्वतादि कण में प्रतीत होवे है. म्हणून अधिष्ठान चैतन्याचे सत्य हे स्वप्न पदार्थ ठिकाण प्रत्ययाला येते. सो अन्यथा ख्याती है, आणि त्याला अन्यथा ख्याती म्हणायचे. तैसे अधिष्ठान चेतन का धर्म कारणता अधिष्ठान चेतन संबंधी देश काल में प्रतीत होवे है. तसं जसं त्या दोन फुलाचा त्या फुलाचा संबंध आहे, त्याप्रमाणे अधिष्ठान चैतन्याचा आणि पदार्थाचा संबंध आहे. म्हणून अधिष्ठान चैतन्य संबंध असल्यामुळे मिथ्या पदार्थ ठिकाणी त्याची प्रतीती येते. विषय बदलता. बर. जागृत प्रपंच सामग्री विना होवे है, याते स्वप्न समान मिथ्या है. आता हे झालं. अन्याच्या ख्याती त्यांनी तुमच्या बरोबर आणली, पण ही तुमचं म्हणणं चुकीचं आहे. स्वप्नातले पदार्थ सामुग्री वाचून आणि जागृतीचे पदार्थ सुद्धा सामुग्री वाचून आहे, याचा विचार उद्या. कुंडली अनिर्वचनीय पदार्थ म्हणलं त्याचा संबंध असतो. मिथ्या पदार्थ अधिष्ठान सत्तेचा याचा संबंध असतो. कारण याचे कारण अनिर्वचनीय पदार्थाचा विचार जर केला ते पदार्थ सिद्ध होत नाही. माझ्याकडे आहे का? अनिर्वचनीय पदार्थ मांडला का वास्तविक आहे? मांडला. मांडलेला पदार्थ संबंध असतो. आणि जे दोन पदार्थ सत्य असले तर त्या संबंध होऊ शकेल. फुलाचा आणि स्फटिक संबंध होऊ शकेल, दोन्ही एका सत्याचे. पण हे मिथ्या आहे, मिथ्या पदार्थ नसतो. आणि मिथ्या पदार्थ नसतो तिथं कारण तर कसली मानली तर अविद्या कारण म्हणा, मानले तर का अविद्या कारण. आणि अविद्याने अस्तित्व दाखवते. जरा थोडं विषयी वाटलं नाही. अन्याच्या ठिकाणी मानू नका असं वेदांतचं म्हणणं. हे म्हणते अन्याच्या ठिकाणी आहे. अन्याच्या ख्यातीवर म्हणते अन्याची सत्ता अन्याच्या ठिकाणी अधिष्ठान